नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, या जिल्ह्यातील 3000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। यासाठी मित्रांनो 3 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे आणि या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, काही शेतकऱ्यांना SMS पण आले आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याबद्दलचे सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माहिती उस्मानाबाद अर्थात धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, ही अपडेट उस्मानाबाद अर्थात धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील 3000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे, अशी माहिती आमदार साहेबांनी दिली आहे। तर बघा मित्रांनो, आमदार पाटील साहेबांनी काय माहिती दिली आहे। पीक विमा 2022 या आधी मिळालेल्या रुपये 232 कोटी पीक विमा रकमेपैकी शिल्लक राहिलेल्या अंदाजे 3000 शेतकऱ्यांच्या सुमारे 3 कोटी पीक विमा थेट खात्यात जमा। म्हणजे मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील राहिलेले अंदाजे 3000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे तब्बल 3 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना SMS पण आला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। मित्रांनो, जर तुम्ही देखील या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।